नैतिकतेचं वजन नेहमी भारी असतं आणि जे नैतिकतेने काम करतात आणि नैतिकतेने आपलं आचरण ठेवतात ना, त्यांचा रुबाब हा समाजात आपोआप आपल्याला पाहायला आणि शोभायलाही चांगला वाटतो. पण न करत्या का लोकांनी केलेला रुबाब हा समाज, प्रशासन किंवा सिस्टीम कधीही मान्य करत नाही. अशाच रुबाबाची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या प्रशासनात जोरात चालू आहे. हा रुबाब आहे तो तुकाराम मुंडे साहेबांचा. ज्या तुकाराम मुंडे साहेबांनी जेव्हापासून या दिव्यांग मंत्रालयाचं सचिव पदाचा पदभार सांभाळलाय तेव्हापासून चाळणीसारखे खडे हे सामाजिक परिस्थितीवर फेकलेत. जितक्या पद्धतीने म्हणजे आजपासून स्वातंत्र्यापासून ज्या पद्धतीनं आम्ही दिव्यांग बांधवांसाठी ज्या ज्या योजना अंगीकारल्या त्या योजना या 90% भामट्यांनी आणि लुबाडांनीच चोरल्या. 10% फक्त भाग होता की जे खऱ्या अर्थानं हे असलेले दिव्यांगांसाठी म्हणजे ज्या काही अपंग मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा लाभांश फक्त 10% होता. कुठेही केलं कुठेही पाहिलं तर ह्यांचाच बोलबाला होता बोगस दिव्यांगांचा. भले महामंडळ असेल, सेवा भरती असेल, एखादी जागेत अतिक्रमण असेल, योजना असतील, काय काय बोलावं तेवढं कमी आहे. पण जेव्हा तुकाराम मुंडे साहेबांनी या दिव्यांग मंत्रालयाचा सचिव पदाचा चार्ज घेतला आणि खऱ्या अर्थानं भारतातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची जी चाळणी सुरू केली, कारण की ह्याच्यात एकटे दिव्यांग म्हणजे ते लाभार्थीच नव्हते, तर हे लाभ घेण्यासाठी ज्या ज्या लोकांनी पोषित पद्धतीनं त्यांना मदत केली, सहायता केली आणि स्वतःचाही खिसा चांगल्या पद्धतीने भरून घेतला. जर 4 आणे त्या लाभार्थ्याला मिळत असेल तर 12 आणे त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खिशात गेले. अशा पद्धतीनं निर्माण झालेली व्यवस्था चाळणी सुतासारखी सरळ करणारे तुकाराम मुंडे साहेब आता रुबाब करतायत अशी चर्चा राजकीय पटलात जोरात सुरू आहे. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू जे दिव्यांगांसाठी एक लढा उभा करण्यात यशस्वी झाले. कारण की लढा उभा करणं हे सोपं नसतं, त्यासाठी विश्वास कमवावा लागतो. कारण की आजकाल ज्या पद्धतीच्या परिस्थित्या सुरू आहेत आणि ज्या पद्धतीनं विश्वासाच्या पावली पावली खून होत आहेत, मारलं जात आहे विश्वासाला. विश्वास म्हणजे त्या मुलाला म्हणू नका, समजू नका, म्हणजे केसाने गळा कापणं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं ना त्या पद्धतीनं विश्वासाची मुठमाती हे पावला पावलावर होताना दिसते. कारण की आम्हाला आता स्वार्थापुढे दुसरं काही सुचत नाहीये. माणसामधला माणूस आम्ही या स्वार्थी वृत्तीमध्ये कधीच गमावून बसलोय. आणि या विश्वासाच्या जोरावर ज्या पद्धतीने एखादी संघटना आणि एखादी संघटन उभं राहतं आणि त्याला कुठंतरी एक मान्यता मिळते की हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार आहे, तेव्हाच खऱ्या अर्थानं त्या संघटनेला विश्वास मत हे समाजामध्ये जागत असतं. असंच विश्वास मत बच्चू कडूंनी या दिव्यांग बांधवांच्या मनात कमवलं. पण एका वाक्याने ज्या पद्धतीनं सगळ्या केलेल्यावर पाणी फिरण्याची वेळ आली. कारण की तुकाराम मुंडे साहेबांसाठी कुणाला मस्के पॉलिश करण्याची गरज नाही. त्या बाबाचं कामच सांगतंय की तो माणूस कसा आहे. आयुष्यातल्या 17 बदल्या ज्या अधिकाऱ्याच्या होतात त्या उगच होत नाहीत. कारण की पचन करायला जड आहे. तूप खाल्लं की पचनी पडत नाही हो. आम्हाला डालडा आणि तेल खायची सवय लागली, त्यामुळं तूप ताटात आलं की आमच्या आतड्या आपोआप बोलायला लागतात. कारण की इतकी प्रशासन व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे आणि इतकी गतगालित्य झालेली आहे की आम्हाला चांगल्या गोष्टी स्वीकारायची सवयच नाही. मग या बाबांनी ज्या पद्धतीनं सर्वसामान्य दिव्यांग बांधवांसाठी ज्या ज्या पद्धतीच्या चाळण्या लावून खऱ्या वंचित, शोषित आणि खऱ्या पद्धतीनं समाजात ज्यांना समान पातळीवर आणून न्याय मिळाला पाहिजे अशा लोकांसाठी ज्या कल्याणकारी योजना आणल्या ते त्यांच्या मुखात देण्याची जी प्रवृत्ती ठेवली त्याच्यामुळे आता बच्चू कडूंच्या पोटात दुखू लागलंय. कारण की उकळायला लागलंय ना, सगळं निघायला लागलंय, सगळा तो मधला गाळ ढवळून.
आणि आपल्याकडे गाळ निघालेला कधी आम्हाला सहन होत नाही. विहिरीत आम्हाला नितळ पाणी पाहिजे. भलेही ते नितळ पाणी फुटभर का असं मध्ये फक्त गाळच का असं पण आम्हाला नितळ पाणी पाण्याची सवय आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीचा गाळ ढावळायला लागला आणि त्या नितळ पाण्याची पातळी फक्त 1 फूट सुद्धा राहिलेली नाहीये असं लक्षात आलं, तेव्हा या सगळ्या गोष्टींवर ज्या पद्धतीचा ससेमिरा लागला आणि जवळपास 900च्या वर ज्या बोगस संस्था आहेत त्यांच्या चौकशा सुरू झाल्या. सुरुवातीच्या टप्प्यात बच्चू भाऊही खूप आनंदी होते की खऱ्या अर्थानं मला म्हणायला खूप चांगलं झालंय. पण आता ज्या पद्धतीचा ससेमिरा लावलाय आणि एक कलमी कार्यक्रम म्हणजे सिंगल क्लिक एक खिडकी योजना मागे युती शासनाच्या काळात सुरू झाली होती. तहसील कार्यालयात एक दालन करण्यात आलं होतं आणि कसल्याही पद्धतीचं काम असेल त्या दालनामध्ये तुमचा अर्ज पोहोचला तर त्या दालनामध्ये त्या 3 दिवसाच्या आत त्या प्रश्नाला निवारण करणं हे त्या दालनाचं काम होतं. भलेही ते कृषीच्या संदर्भात असेल, सिंचनाच्या संदर्भात असेल, महसुलाच्या संदर्भात असेल, सामाजिक बांधकाम विभागाच्या संदर्भात असेल, प्रत्येक ती एक खिडकी योजना महाराष्ट्रात खूप गाजली त्या काळात. तशा पद्धतीची एक खिडकी एक कलमी कार्यक्रम तुकाराम मुंडे साहेबांनी या दिव्यांग बांधवांसाठी राबवला आहे. ज्या पद्धतीने दिव्यांग बांधव हे प्रत्येक ठिकाणी फिरू शकत नाहीत, मग दिव्यांग सहायता निधी असेल, त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना असतील, विविध प्रकारच्या लाभ घेण्यासाठी ज्या पद्धतीच्या योजना त्यांना महाराष्ट्र शासन देतं, त्यांना एका क्लिकवर म्हणजे UDID कार्डच्या त्यांच्या क्रमांकावरती आता योजना मिळावी यासाठी ज्या पद्धतीची सुलभता तुकाराम मुंडे साहेबांनी केली, त्यामुळे आता या लोकांची पोटदुखी सुरू झाली आणि दुखणारच. कारण ज्या पद्धतीची नेत्यांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगतो आता तुम्हाला, बोलणं विषय निघाला तर उद्या. नेत्यांना कसं वाटतं की कार्यकर्त्यांनी आमच्या घरासमोर रांगा लावून बसावं. कोणत्याही अधिकाऱ्याला कडे जायचं असेल तर आम्हाला घेतल्याशिवाय तो अधिकारी काम करणार नाही अशी एक त्यांच्या मनात एक ठासलेली भूमिका आहे. आणि प्रत्येक नेत्याच्या घरासमोर तुम्हाला ज्या लाईनी पाहायला मिळतात ना, त्या लांबच्या लांब तुडुंब भरलेल्या लोकांना कधी कधी वाटतं या लोकांना काही काम नाहीये की, पण ते अधिकारी या नेते गेल्याशिवाय काम करीत नाहीत ही सत्यता आहे. त्यामुळं आमच्याकडे नेत्यांना जे जास्त महत्व दिलं जातं ना त्याचं कारणच ते आहे. आता अशा पद्धतीचं महत्व बच्चू कडूंचं कमी व्हायला लागलंय. सिंगल कलमी योजना आहे ना, एका क्लिकवर सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. त्यामुळे आता बच्चूभाई भाऊच्या घरासमोर गर्दी जमना आणि ही गर्दी जमत नाही म्हणून हा गर्दीचा कमी झालेल्याचा राग काढण्यासाठी तुकाराम मुंडे साहेबांना आता त्याच्यावर त्यांच्या पायात लोणलं घालण्याचा पद्धत आणि लोणलं घालायचं नाही तर त्यांच्या संदर्भात काहीतरी टीकात्मक बोलायचं म्हणजे काय तो रुबाब. अरे करणारच ना रुबाब, तू करणार रुबाब तुझ्या पद्धतीनं कर, सामाजिक कामात कर. अरे भरपूर आहे ना करण्यासारखं. मग एखाद्याने चांगलं काम केलं आणि चांगल्या पद्धतीचं काम करत असताना एखाद्या गैरवर्तन करणाऱ्या लोकांवर रुबाब केला तर काही बिघडत नाही हो. तुमच्यासारखा फाजील रुबाब चांगल्या कामा करणाऱ्या लोकांच्या गळ्याला रुबाब लावणारी ही परिस्थिती नाही. त्यामुळं बच्चू कडू साहेब खऱ्या अर्थानं जे चांगलं होतंय ना ते त्याचं चांगलं कौतुक करा, त्याला चांगल्याला चांगलं म्हणा. तुमच्या घराच्या समोरच्या गर्द्या उठून चालल्यात, लोक तुम्हाला आता प्रश्न घेऊन येत नाहीत, प्रश्न मांडत नाहीत. याचा राग त्या सिस्टीमवर काढू नका. सिस्टीम अशीच झाली पाहिजे. आणि तुकाराम मुंडे साहेब हे एक रोल मॉडेल तयार करतायत. महाराष्ट्राच्या पटलावर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी जर या योजना सगळ्या पाहिल्या आणि या पद्धतीची सुविधा जर सर्वसामान्याला दिली तर खरं सांगतो की तुम्हाला लाडक्या बहिणीसारखी योजना अंमलात आणण्याची काहीच गरज नाही. लाडक्या बहिणी योजना आणून तुम्ही सर्वसामान्य मतदारांना जी लाच देताय ना, ती लाच देण्यापेक्षा अशा पद्धतीच्या चांगल्या कामातून सर्वसामान्य माणसाची कशा पद्धतीनं विश्वसनीयता आपल्याशी जोडून राहील यासाठी कार्य करा. अशा पद्धतीच्या एक कलमी कार्यक्रम सिंगल क्लिक डिजिट मध्ये जर तुमच्या सगळ्या काम यंत्रणा जर हालत असतील आणि सर्वसामान्य माणसाला ज्या ऑफिसेसचे उमरे झिजवानीची वेळ
त्याच्यावरून सुटत असेल ना, तर खऱ्या अर्थानं असं पुण्याचं काम जगात दुसरं कोणतं नाही. पण त्यासाठी धमक लागते, काम करणारे अधिकारी लागतात, आणि हे अधिकारी जोपर्यंत काम करत नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीच्या योजना अंमलात आणणं कठीण आहे. एखादाच अधिकारी मिळतो तुकाराम मुंडे साहेबांसारखा, की ज्या अशा पद्धतीच्या कार्यपद्धतीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडू शकतो. पण असे अधिकारी हुडका आणि यांच्यावर खास जबाबदाऱ्या द्या. त्या जबाबदाऱ्याच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला तारणार आहेत. आणि तुमचं जे विश्वास मत, तुमच्या सरकारचं नाही, ते 288 जे आहेत ते कधीही मिळतील. पण जे सर्वसामान्य 12 कोटी जनतेचं जे विश्वास मत आहे ते मिळवण्यासाठी अशा कल्याणकारी योजना तुम्ही अंमलात आणा. म्हणजे सर्वसामान्य लोक, म्हणजे शिवरायांचं खरं वाक्य हे सर्व जनतेच्या पदरी पडेल. सर्वजन सुखाय सर्वजन हिताय हा विषय खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा आहे. त्यामुळे बच्चू कडू साहेब, हात जोडून विनंती, काम करणाऱ्या माणसाला काम करू द्या. तुमचं आमचं राजकारण जे आहे ते दुसरीकडे काढता येईल. करू द्या माणसांना काम. नमस्कार.